राखी म्हणतात. औक्षणाच्या ताटात आपण हळदी कुंकवाचा करंडा ठेवतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुंकू आपल्या सगळ्यांसाठी सर्वश्रेष्ठ आहे, पण कुंकवापेक्षा पण कुंकवाच्या आधी आपल्याला हळद श्रेष्ठ आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला हळद श्रेष्ठ हा वसाच दिलेला आहे, जणू अन्नपूर्णेचा आणि जणू स्वतःचं आरोग्य आधी जपण्याचा. आपण देवी देवतांना सुद्धा औक्षण करताना ओवाळताना नमस्कार करताना आधी स्वतःला हळद कुंकू लावून घेतो आणि मग समोरच्या देवी देवतांना लावतो. कारण आपल्या परंपरेनं लक्ष्मीच्या पावलांनी, सरस्वतीच्या गुणांनी आणि अन्नपूर्णेच्या हाताने घरात येणाऱ्या स्त्रीला हा अधिकार दिला आहे आरोग्य जपायचा, स्वतःचाही आणि घरातल्या सगळ्यांचाही. कल्पवृक्षाचं प्रतीक असणार आहे, ज्याचा एकही गोष्ट वाया जात नाही असा सर्व गुण संपन्न असणारा नारळ. वर्षावी फळ त्याला म्हणतात की सुपारी. असं म्हणतात की सुपारी तयार करायला जवळपास वर्षभराचा काळ लागतो, म्हणजे त्याच्यावर 3 ऋतूंचे संस्कार झालेले असतात. म्हणूनच गणपती बाप्पाचं प्रतीक आणि हे वर्षावी फळ सुपारी आपल्याला तांदूळ जसा एका जागी उगवला जातो, तिथून उचलून दुसरीकडे लावल्यानंतर तो तिथे रुजतो. म्हणूनच आई औक्षण करून ओटी भरताना आपल्या लेकीच्या ओटी भरते. आई शक्यतो तांदूळच वापरते, कारण अक्षर म्हणजे जे खंड होणार नाही, जे कधी खंडच होणार नाही असं सुख, सौभाग्य, ऐश्वर्य आपल्या मुलीला मिळावं. म्हणूनच अक्षतानं समोर ठेवावी असं म्हणत आपण अक्षता डोक्यावर टाकतो. तसंच बाईचं आयुष्य असतं. एका घरी जन्माला यायचं आणि दुसऱ्या घरी रुजायचं आणि त्या घराचा वंश वाढवायचा. म्हणूनच आईपणाचा आणि बाईपणाचा बहर ओटी भरण्याच्या निमित्ताने आपण सुफळ संपन्न करत आहोत. आपण सगळ्या मंडळावर आज आईपणाचा आणि बाईपणाच्या युवार्थ्यावर सुचेता अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहोत.